नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आता संध्याकाळी 4 वाजले, संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केलाय मी। तर दुपारी थोडा आराम झाला, उठले, त्यानंतर चहा पाणी झाला, थोडंसं म्हणलं आता काम करावा, संध्याकाळच्या स्वयंपाकाची वगैरे तयारी करावं। तर फौजी साहेब म्हणले आता संध्याकाळचं जास्त गर्दी पण नसती आणि आता सणवार म्हणजे आता नवरात्र पण 7-8 दिवसावे, जास्त गर्दी नसन अजून। तर चल आपण थोडीशी शॉपिंग करून येऊ नगरवरून। तर तुला काय देवाचं वगैरे घ्यायचं आहे किंवा काय घ्यायचं नवरात्रासाठी काय शॉपिंग करायची ते कर म्हणले। तर चल म्हणले शॉपिंगला। तर आता बघूया फौजी साहेब काय काय घेतात ते। तर हे बघा मुलं, मोठा मुलगा चाललाय फिरायला, माझा भाऊ कामावून आलाय, तो त्यांच्या वगैरे घेतलाय, तो पण निवांत झालाय जरा। आणि हे बघा फौजी साहेब निघलेत, गाडीत बसलेत। त्यांचं असं असतं चल लगेच चल 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 सारखं चल चल करतात। आपल्या लेडीजला किती आवरावं लागतं, तयार व्हायचं हे ते, आणि त्यांचं असतं चल आवर बाई लवकर, चल बाई लवकर। तर गाडीत जाऊन बसलेत आणि ओरडत होते मला चल चल लवकर। तर हे बघा पलीकडं तर असं पाण्याचं तळ साचलंय, सगळं पाणी साचलंय बघा पलीकडं। तर पाऊस इतकं मस्त झालाय ना, आणि अजून पण 2 तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे। तर मोठाले कपडे धुवायचे राहिलेत, पण अजून काही म्हणजे पावसाचा भरोसाच नाही, त्यामुळे ते कपडे धुवायला ठेवलेत मोठाले कंबळ। तर वाळलं नाही ना, त्याचा खूप आंबट वास येतो, त्यामुळे म्हटलं एकदम कडक ऊन पडलं ना मगच धुवा। तर ते तशा साईडला ठेवून दिल्यात आता। तर चला आता काय झालं का हो तो टिकाव आहे ना, त्यांचा आणला होता ना, पाऊस आला ना तो भिजला ना, तो गंज पकडन, त्याला थोडंसं आतमध्ये ठेव। आणि त्या चपला दारामध्ये त्या उचलून दाद्या तिकडे ठेव, दारामध्ये चपला काढत नको। तुम्हाला किती वेळा म्हणलं बाबा उचल उचल, तेवढं उचल सोन्या उचल उचल। हा आहे का, कसं म्हणतोय जसं तू म्हणशील तसंच। तर राजू ऐक ना, काय म्हणतो त्याला, पप्पी घेतात काय पप्पी घेतात ते पाहते दाजी त्याची मजाक करते। अरे इकडे तू ऐकू जाईन, इकडे पप्पी घेतात तुझी पप्पी घेतात ते। अरे इकडे ये, तर ऐक ना राजू, मी काय म्हणते ते दाजीची मजाक जाऊ दे, मी काय म्हणते ते ऐक माझं, ऐक ना। तर ते कपडे वाळाय घातलेत ना, तर पावसाला तेवढे काढ, आणि मला जर उशीर झाला यायला तर मग दिवाबत्ती कर तेवढी। हा तर आता उशीर मला वाटतं होणार, नगरला गेला उशीर होतोच। तर चला आता निघतोय आम्ही नगरला। आभाळ तर हायच, येतंय जातं सारखं, दुपारी झिमझिम झाली 1-2 वेळा, पण बंद झाली परत। काय झालं सागर, आता काय एवढ्या गाड्या आतमध्ये लाव ना, सगळ्या लाव रे। लोक फिरायला पण यायला लागले, आणि तुम्ही मला घेऊन नगरला चाललाय। तर चला आता नगरला जातोय, बघू आता फौजी साहेब काय काय शॉपिंग करवतात मला। आभाळ किती आलाय ना, इकडून पलीकडली बाजू सगळी मोकळीच आहे आभाळाची, आणि इकडं आभाळ आले। छत्री घ्यायला पाहिजे तर, हा ना जाऊ दे आता, गाडी आहे ना मोठी, चट म्हणजे नगरमध्ये पाऊस लागला तर थोडं आडुशाला उभं राहता येतं। तर मंडळी हे बघा, आपण आलोत आता दिल्ली गेटला। तर दिल्ली गेटच्या आतमध्ये जाऊ आपण आता कापड बाजारामध्ये शॉपिंगला। तर हे आमचं दिल्ली गेट बघा। आणि हे बघा इथं शमी गणपती आहे। तर हे बघा शमी गणपती इथं, आणि शमी गणपतीच्या इथं समोर आहे ना, खाली तळघरात मध्ये हे बघा पूजेचं साहित्य मिळतं, भक्ती हे बघा इथं। तर इथे येत असतो आम्ही, काही सामान घ्यायचं म्हणलं ना पूजेचं साहित्य, तर तिथं सगळं मिळून जातं।
तर मंडळी हे बघा हा चितळे रोड. तर भाजीपाला मार्केट भरतं इथं दोन्ही साईडनी, त्यामुळं गाड्या सुद्धा व्यवस्थित चालवता येत नाही. खूप गर्दी होती इथं. हे बघा खूप गर्दी असते. आता या साईडनी गणपतीसाठी डेकोरेशन केलेलं असेल ना, तर ते अजून तसंच आहे. आता इथं पार्किंग आहे, इथं पार्किंगला गाडी लावतोय आम्ही आणि पायी जातो आतमध्ये शॉपिंगला. कसं आहे ना, आतमध्ये कापड बाजार तिथं कुठंच मोठी गाडी लावायला तर जागाच नाही. छोटी लावायला जागा मिळत नाही, तर मोठी लावायला कुठं जागा मिळायची. त्यामुळे इथं पार्किंग बघा, इथं गाडी लावतोय आता. हे बघा इथं गाडी पार्किंग केली आता. तर पार्किंगला जागा आहे इथून आता पायी जातोय आम्ही शॉपिंगसाठी. हा बस तर इथं लावली गाडी आता. आता फौजी साहेबांनी निघलोय बघा पायी. पण मध्ये मध्ये पाणी पण साचलेलं आहे ना. बघा तर मध्ये पाणी पण साचलेलं आहे ना, तर पाण्याचे डबके आहेत असे. गाडी आले की लगेच अंगावर पाणी उडतं इथे. गाड्यावाले बघत नाही की दुसऱ्याच्या अंगावर पाणी उडण वगैरे काही. चला आता इथं द्वारकाशी लस्सीवाला आहे. तर फौजी साहेबांना खूप लस्सी आवडते, तर लस्सी प्यायला चालू जाता. तर आवाज येत नाही बघा व्यवस्थित पण. लस्सी आली. फौजी साहेबांनी पुरकत लस्सी मागवली त्यांच्या आवडीची. त्यांना पुरकत लस्सी खूप आवडली. तर मागवून ठेवली पण छान आहे, थंड राहतं पोटामध्ये. तर लस्सी घेतली. मंडळी आता लस्सी पिऊन झाली. आता चाललोय अक्षदा दुकानामध्ये साडी घ्यायला. तर देवीची ओटी भरायची ना मला, देवीच्या ओटीसाठी मला साडी घ्यायची नवरात्रासाठी. तर म्हणलं साडी घ्यावा. तर चला आता दुकानात आलोय आपण. पॅटर्न दाखवते 600 रुपये. 600 का 690. 600 रुपये पॅटर्न दाखवते. वॉश वगैरे म्हणलं चांगलं आहे ना. तो पण चांगला आहे, हा पण वेगळा आहे. आपल्या कलर नाही मला वाटतं हाच घ्यावा. निळ्या साड्या भरपूर झाल्या. कलर कॉम्बिनेशन छान येते. 690ला काय येत होतं वॉच काहीच नाही. ही आहे ना तुझ्याकडे? हिरवी साडी आहे ना तुम्हाला. बॉटल ग्रीन पाहिजे. त्याचं चॉकलेट कॉम्बिनेशन त्याचं लोक जे आहे ना ते अजून छान. मला एक सांगू का, आज घेण्यापेक्षा 4 साड्या घ्यायची आवडते. वापरून मोकळं होतो. 2000 कपड्यातच राहणार, तसे ठेवून द्यावं लागेल. काही उपयोग नाही. हे डेली वॉश करायचे. दोन्ही पण वॉश करायचं ब्लाउज फिटिंग असतात काही. साडी रोज चालतंय. येतो पुन्हा. ओके चालतंय. चला जातात. 2 साड्या घेतल्या. एक देवी आईची ओटी भरायला घेतली आणि मला निळी साडी नव्हती ना, तर निळी साडी पण घेतली मग मी. तर एकदम स्वस्तात मस्त 600 रुपयाच्या काहीतरी साड्या येतं. खूप स्वस्त होत्या
आणि वॉशेबल पण येतं आपल्याला, म्हणजे घातली की धुता पण येईल. ड्रायक्लीन वगैरे काहीच करायची गरज नाही आहे. तर आवाज भरपूर येतो आहे. तर साड्या घेतल्या आणि आता चाललो आहे ड्रेस घ्यायला. तर फुलसाहेब म्हणते आल्या सरशी 2 ड्रेस पण घे तुला, तर ते काय ऐकतच नाही आहेत. तर बघूया आता. काय म्हणले? काय घ्यायचं अजून आपण आहे ना महावीरमध्ये जाऊन आहे ना देवाचं थोडंसं पाहू. ते कवड्यांचे दिवे असतात ना, तर ते मिळाले तर पाहू आता दिवाळीला, कारण दिवाळीच्या वेळेस खूप गर्दी असते. आणि बऱ्याचशा ताई विचारत होत्या की कवड्यांचे दिवे कुठून घेतले तुम्ही काय, तर त्यांना खूप आवडले. तर मिळाले ना आत्ता कवड्यांचे दिवे, तर ताईंना सगळ्यांना पण दाखवते मी कसे येतं काय. तर चला आता बघूया मिळतील की काय. गणपतीच्या आधी गेले होते ना मी, तर ते कवड्यांचे दिवे मिळालेच नव्हते, कारण गणपतीच्या वेळेस ना म्हणजे खूप गर्दी होती ना दुकानामध्ये. तर पायी पायी चालावं लागते ना, दम लागते जरा बोलायला. ह्या दुकानात आम्ही म्हणजे भांडे घेत असतो इथं कापड गल्लीमध्ये. तर कापड नाही, भांडे गल्ली म्हणतात का, घास गल्ली म्हणतात, घास गल्ली भांडे गल्ली म्हणतात ह्या गल्लीला. आणि कापड बाजार पलीकडं नाही का. अच्छा. फौजी साहेब बोललेच होते की जास्त गर्दी नसेल आता, कारण गणपती आत्ताच झालेत ना, तर नवरात्र चालू व्हायला टाईम आहे अजून 8 दिवस. फौजी साहेब बोलले जास्त गर्दी नसेल, चल शॉपिंगला, तर व्यवस्थित शॉपिंग होईल. कारण गणपतीच्या आधी आलो ना मी, इतकी गर्दी होती ना, खरंच गर्दी नाही आहे, एकदम निवांत शॉपिंग करता येईल. तर साड्यांच्या दुकानात गेलो ना अक्षरामध्ये, तिथंसुद्धा एकदम व्यवस्थित साड्या घेता आल्या आणि त्या ताईने दाखवल्या पण व्यवस्थित. तर एकदम निवांत आहे नगरमध्ये आज, काहीच म्हणजे जास्त गजबज नाही आहे, गर्दी नाही आहे. हे बघा आले मिस मॅचमध्ये, तर ड्रेस मी इथं घेत असते. तर चला जाऊया आपण आता आतमध्ये. तर मंडळी हे बघा कपडे घेऊन झालेत, आता दुकानावरून निघलो बाहेर आणि आता बघतोय ते ड्रेस घेतला नाही, तर त्याला स्लीव्ज पण लावून घ्यायच्यात. तर स्लीव्ज लावून घेतो आणि जे देवाचं सामान घ्यायचं ना थोडंसं बघू, मिळाला ती मिळालं दिवे वगैरे, तर तिथं पाहू. तर चला अंदाज पण पडायला लागलाय. तर फौजी साहेबांनी कसे मला धरून चालवले, तर पलीकडून गाड्या येतात ना, त्यांना वाटतं गाडी वगैरे अंगावर येईल, त्यामुळे असं बा इकडे इकडे करते. तर मंडळी बघा दुकानवाल्यांनी छान सोय केलेली आहे. तर इथं स्लीव्ज आहेत ना त्या शॉर्ट करून मिळतात, तर स्लीव्ज लावून देऊ राहिले ते. तर त्या दुकानावाल्यांनीच हे केलेलं आहे, तर ड्रेसच्या स्लीव्ज लावून देतात ते. तर हे बघा, तर मंडळी हे बघा स्लीव्ज लावायला टाकल्यात ड्रेस, तोपर्यंत बाकीची शॉपिंग करून येतो. चला लय चांदर आहे इथं, मला येऊ द्या. बघा हा कापड बाजार आहे आणि इकडे चालवत आपण महावीर दुकानाकडं आणि इकडंच गंज बाजार आहे. तर हे बघा आली आली. तर फौजी साहेब आहेत ना खूप पटापट पळत आहेत आणि मला पण पळवत आहेत. ते चप्पलचा बेल्ट नाही घातला मी, त्याच्यामुळे मला पटपट चालता येईना ना. एक पाय दुखायला लागला चप्पलचा बेल्टनी, माहिती का, आणि मला पळवते. हा त्याला वाटतं की म्हणजे 9 वाजेपर्यंत दुकानं बंद होतात ना, त्यांना वाटतं बंद होईल आणि हिला सामान घेता येणार नाही, त्याच्यामुळे मला ते पळू राहिले.
जाऊन काय करायचे हा घेऊन घेतला. तर हे बघा इथं महावीर इथे घेतोय दुकानामध्ये. हे बघा तर मंडळी आता सामान घेतलं थोडंसं आणि निघलं इथून. पण पाऊस पण चालू झालाय जरा जरा आता. जास्त नाहीये पण झिमझिम चालू झाली नाही का. चला जे महत्वाचं सामान घ्यायचं होतं ना तर ते घेऊन झालंय आता. पॉपकॉर्न घ्यायचे. पॉपकॉर्न खायला घेतात. तुला खायला गाडी नाही पाणीपुरी खायची मला. पाणीपुरी पॉपकॉर्न नको. हो हो का. तर आता पाणीपुरी खायची आहे मला. पाणीपुरी खातो आणि लगेच निघतो. सामान झालंय घेऊन. आता गाडीपर्यंत जाऊस तर जास्त पाऊस नाही आला मग बरं होईल. काय झालं तर हे बघा मस्त पाणीपुरी आली. आता पाणीपुरी खातोय आम्ही. पाटली पण ठीक आहे घाटा घालता येईल ना. मोठा असतो हा. ती थोडीशी प्रॉब्लेम देते घालायला काढायला नाही का. त्रास होताना ते चांगली मग काढा. थोडीशी बारीक करायची. तुम्हाला काय आवडतं तुम्हाला जे चांगले वाटत ते घेऊन टाका. आमचे दादा काही म्हणत नाही तुम्हाला. फक्त ते पैसे देणार पुरते बाकीचे काय तुम्हाला जे आवडतं ते घ्या. फक्त आम्हाला गरम भाकरी द्या चांगलं जेवण खाऊ घाला. कारण आपलं काय थोडे दिवस राहिलेले आहे. 90% संपला तर 10% राहिलेले. बोनसचे दिवस जाऊन लागले. तर मंडळी आता बांगड्या पण घेऊन झाल्यात. नवरात्रीसाठी म्हटलं बांगड्या घ्यावा तर बांगड्या घेतला आणि निघलो आता आम्ही परतीच्या प्रवासाला. तर घरी निघलो आता. चला पाऊस पण थांबलाय. थोडा थोडा येत होता पण थांबलाय आता. तर निघूया आता आहे ना. झालं घेऊन. हो झालं घेऊन आता. अजून पण क्वालिटी आहे का त्यांना विषय. अजून क्वालिटीचा आहे का. घरी वापरून भरपूर झाली. हो घरी वापरायलाच लागते. ठीक आहे ना. एवढं मोठंच काय करायचं है ना जी. चालतंय. तर मंडळी सगळी शॉपिंग झाली आणि निघलो आता आम्ही घरी. तर 8-8:30 वाजत आलेत. दुकानं बंद व्हायला लागलेत फार. तर अजून घरी जाऊन मला स्वयंपाक पण करायचा आहे. तर चला आता मुलाचा फोन आला होता कुठं पोहोचले काय. तर आता श्रीनगरमधून निघलो तर अजून 15-20 मिनिटं जाते घरी पोहोचायला लागते. घरी जाऊन दाखवते मी तुम्हाला आता सगळी शॉपिंग. थोडं थोडं तर मी तुम्हाला दुकानात दाखवलंच आहे पण घरी जाऊन सगळी शॉपिंग पण दाखवते आता काय घेतलंय काय नाही कसं. तर चला आता मी डायरेक्ट घरी जाऊनच भेटते तुम्हाला. तर मंडळी आम्ही पोहोचलो आता घरी. हे बघा गाडीचा आवाज आला कुठं नाही तर माझा भाऊ लगेच बाहेर आला. गेट पण खोलतोय गाडी आतमध्ये घ्यायला लगेच. हे बघा. तर चला आता फौजी साहेब गाडी लावतात आतमध्ये. आवाज देतोय. दिवाबत्ती केली का.
कपडे काढले लसूण सोडून हा का बघा माझ्या भावाला म्हणलं दिवाबत्ती केली का, आम्हाला यायला उशीर झाला, 8:30 पावणे 9 वाजता आता. तर म्हणतो दिवाबत्ती केली, वरचे कपडे वाळायला घातले होते टेरेसवरती, तर कपडे काढून ठेवले, स्वयंपाकाला लसूण सोलून ठेवलाय असं म्हणतोय. हे बघा, म्हणजे सांगायची गरजच नाही. बघा घरचे माझे किती काळजी घेतात माझी. तर त्याला वाटलं आता उशीर होईल यायला ना स्वयंपाक करायला, मग लसूण पण सोलून ठेवलाय. तर चला आता गाडी घ्या आतमध्ये, है ना. चला. आणि हे बघा पाण्याचं तळ साचलेलं इथं, हे बघा कसं चमकत आहे, आणि बेडक्यांचा किती आवाज येतोय. तर चला आता स्वयंपाक पण करायचा आहे, अजून उशीर झालाय स्वयंपाकाला पण. काय झालं, चहा तुझा ठेवला. गाडीचा आवाज आला कुठं नाही, तर त्यांनी लगेच छोट्या मुलाला सांगितलंय चहा ठेव म्हणून. तर चहा पण उकळतोय बघा आता. हा काय म्हणला, किती काळजी घेते बघा. थकून आली म्हणतोय थकून आली असते, चहा ठेवलाय. चहा ठेवला. तर मंडळी हे बघा, म्हणजे आम्ही चहा पित होतो आता आले म्हणजे एवढीच सेवा आमची. तर मुलीची कमी अजिबात भासत नाही बरं का मला. गाडी वाजली कुठं नाही तर छोट्या मुलांना लगेच चहा ठेवलाय, आम्हाला चहा पण दिलाय. आता माझा भाऊ, मी आणि फौजी साहेब चहा पितोय. आणि त्यानंतर आता तुम्हाला सामान काय काय आणलं ते दाखवते पटपट, आणि स्वयंपाकाला लागते. उशीर तर झालाय आता, 8:45 वाजत आलेत आता. तर काय नाही, पटपट करेन. काय ज्वारीची भाकरी टाकन मी आता, आणि काहीतरी भाजी बनवते. तर चला आता नगरवरून काय काय आणले मी, काय काय शॉपिंग केली असते दाखवते, चला. तर ताईंनो हे बघा, मी 2 ड्रेस घेतलेत आणि एक लेगिन्स घेतली पांढरी, म्हणजे कोणत्या याच्यावर पण आपल्याला घालता येते. तर हा ड्रेस आहे 1029 रुपयाचा. हा ग्रे कलर आम्हाला म्हणजे फौजी साहेबांना पण आवडतो, मला पण आवडतो. म्हणजे टॉप घेतलाय हा बघा. तुम्हाला दुकानामध्ये थोडंसं दाखवलं होतं मी, पण आता दाखवते. हे बघा, तर 1029 रुपयाचा हा टॉप आहे. आणि हा एक टॉप घेतला मी. तर याचा सूत पण एकदम मस्त आहे, सॉफ्ट आहे, स्वस्त पण आहे. तर हा कितीचा आहे, 849 रुपयाचा आहे. तर हे बघा, हे घेतलं म्हणजे घरात आपल्याला रफ यूज करायला वापरायला. तर एकदम स्वस्तात मस्त घेतले मी. तरी पण हा 1000 रुपयाला पडला ना, तर मला थोडंसं चुरचुरच लागली. पण फौजी साहेब म्हणले तू काय रोज नाही देत, राहू दे. मग हा घेतला 1029 रुपयाचा. आणि हा घेतला 849 रुपयाचा हा टॉप. आणि ही लेगिन्स 399 रुपयाची. तर ही चांगली लेगिन्स आहे, एकदम मस्त आहे, स्ट्रेचेबल आहे. लेगिन्स घेतली एक. आणि अक्षरा दुकानामधून आहे ना साड्या घेतल्या, तिथं पण एकदम होलसेलमध्ये म्हणजे मस्त साड्या मिळतात, डिस्काउंट वगैरे देतात तिथं पण. तर हे बघा, मला निळ्या कलरची साडी नव्हती ना, तर निळ्या कलरची साडी घ्यावं म्हणलं. तर म्हणजे एकच साडी घ्यावा देवी आईला उटी भरायला. पण फौजी साहेब म्हणले की तुला निळ्या कलरची साडी नाही तर ती पण घे. मग निळ्या कलरची घेतली. स्वस्तात मस्त साड्या होत्या तिथं. मी काय दुकानाचं वगैरे प्रमोशन नाही करत आहे, पण जे आहे ना तेच सांगते मी तुम्हाला. बिल पण आहे आणि याच्यावर डिस्काउंट दिलेलं, पर्ची पण लावलेली आहे. तर 950 रुपयाची साडी त्यांनी 740 रुपयाला दिली. तर निळ्या कलरची साडी आणि वॉशेबल आहे, एकदम अशी पैठणी सारखी दिसायला आहे, पण स्वस्तात मस्त आणि एकदम लाईट वेट आहे, अशी हलकी एकदम आणि छान आहे, मस्त आहे. तर 740 रुपयाची साडी ही बघू शकता. एकदम म्हणजे स्वस्तात मस्त साड्या घेते मी, काही जास्त महागाच्या नाही घेत. आणि देवी आईला पण ओटी भरायला काठापदराचीच साडी घेतात, म्हणलं काठापदराचीच घ्यावा. तर निळ्या कलरची साडी मला घेतली 740 रुपयाची. आणि हे बघा, देवी आईची ओटी भरायला ही केवढ्याची बसली, 690 रुपयाची साडी ही. तरी कलर पण छान आहे. तर हिरव्या कलरची साडी घेणार होती देवी आईची ओटी भरायला. तर आपण घरी भरतो ना देवी आईची ओटी नवरात्रामध्ये, तर ती साडी आपणच वापरायची असती. पण हिरव्या साड्या भरपूर आहेत ना मला पण, तर त्यामुळे म्हणलं थोडी वेगळी घ्यावा. तर हे बघा, काठापदराचीच घेतली मी ही पण. हे बघा, याचं कलर कॉम्बिनेशन असे, अशा कलरचं काठ येतं आणि ब्लाऊज पण अशाच कलरचं आहे. आता कुठे गेला हा ब्लाऊज, हे बघा असा ब्लाऊज आहे याचा. म्हणजे कलर कॉम्बिनेशन छान आहे याचं. काठावर आहे, जसे काठ आहेत ना तसंच ब्लाऊज पीस आहे.
तर ही पण साडी मस्त आहे, दिव्याची बुटी भरायला घेतली मी ही 690 रुपयाची. एकदम स्वस्तात मस्त साड्या घेतल्यात. मी काही जास्त महागाच्या साड्या घेतच नाही, मला अजिबात नाही आवडत. तर हे आरती करायचं माझ्याकडं एकदम सिंगल होतं असं, तर मोठं नव्हतं, त्यामुळं आरती करायचं घेतलं मी. तर 300 रुपयाला मिळालं हे बघा असं. तर मस्त हे पण मला आवडलं. दिवसाचं घ्यायचं होतं पण चाललंय म्हणून चाललंय. तर प्रत्येक महिन्यामध्ये मी देवांचा आयटम एकच घेत असते, एकदम नाही घेत काही. तर हे घेतलं 300 रुपयाचं. नवरात्रीसाठी हे चौरंगावरती हे वस्त्र घेतलं मी. हे 100 रुपयाचे. तर हे पण छान मला आवडलं, चांगलं जाड आहे, मस्त आहे. हे बघा 100 रुपयाचं. गणपतीसाठी मी असं घेतलं होतं लांब पाटावरती टेबलवरती टाकण्यासाठी. पण गणपतीमध्ये काय झालं, मुलाकडून त्याच्यावर थोडंसं तेल सांडल्यासारखं झालं होतं. म्हणलं आता नवरात्रासाठी घेऊन यावं एक. तर हे पुन्हा एक आणलं. हे बघा, तर असं टेबलवरती ना लांब खूप भारी वाटतं. तर हे एक आणलं. हे केवढ्याला मिळालं, 200 रुपयाचं आहे. हे 200 रुपयाचं आणि हे 100 रुपयाचं. हे आपण डेकोरेशन केलेलं नवरात्रीचं मी. तर असं मी आधी का केलंय, मला काही कमी वाटलं ना, तर मी असं नगरला गेले किंवा फोडी साईड गेले ना, तर मग असं घेऊन येत असते. तर मला हे खूप आवडलं. कमळ आणायचंच होतं मला, ते हिरव्याच्या खूप भारी वाटलं. तर तुम्हाला मी लावून दाखवते आता. तर असे 2 कमळ आणले तुम्ही बघून. हे 2 कमळ मला 120 रुपयाला मिळाले. असे मोठाले छोटाले आहेत माझ्याकडे, पण मोठाले नव्हते. त्या हिरव्या डेकोरेशनवर मस्त वाटणार आहेत. आणि बांगड्या आणल्यात. तर बांगड्या दाखवल्याच होत्या मी तुम्हाला तिथं. हे बघा बांगड्या एक हिरव्या कलरच्या आणि लाल कलरच्या अशा मिक्स करून घालायला आता नवरात्रामध्ये. तर बांगड्या आणल्यात त्यासाठी मी. हे बघा, तर बऱ्याचशा ताई विचारत होते की कवड्यांचे जे दिवे आहेत ना ते दाखवा आम्हाला, ते कुठून घेता तुम्ही. तर मी महावीर दुकानातूनच घेत असते, तुम्हाला दाखवलं तिथून. पण कवड्यांचे दिवे मला अजून पाहिजे होते नवरात्रासाठी, पण मला मिळालेच नाही. त्यामुळे मग हे पहा, याच्यावरती ना देवी लक्ष्मी असं म्हणजे कमळामध्ये बसलेली याच्यामध्ये. तर कवड्यांचे दिवे मिळाले नाही, त्यामुळे मी हे 2 दिवे आणलेत. आणि पितळेचे दिवे आहेत हे बघा. तर असे पितांबरीने त्यांनी घासले ना छान निघते आणि छान वाटते. तर दिवाळीमध्ये पण मी जाऊन बघन, कवड्यांचे दिवे मिळाले ना तर मी घेऊन येईन. तर सध्या तर 2च आणलेत मी. आणि नवरात्रामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण कलशाला देवीचं स्वरूप देतो ना, छान सजवतो दागिने वगैरे घालून असं. तर हे दागिने आणले तुम्ही बघू शकता. तर पहिले खूप असे जुने झाले होते ना, त्यामुळे म्हणलं नवीन घ्यावा. तर हे बघा डोरला आणले मी. आणि त्याला मस्त अशी जाड म्हणजे बरेच पदर आहेत त्याला असे काळ्या पोथीचे. तर छान वाटतं असं. तर 2 डोरले आणलेत. त्यानंतर हे बघा असं ते लक्ष्मी हार काय बोलतात त्याला, काहीतरी म्हणतात, माझ्या आता एवढं लक्षात नाही. तर हे आणलं एक मी. त्यानंतर मोत्याचा एक हार आणलाय. असं 2-3 आणलेत. आणि पाठीमागं म्हणजे मागच्या वर्षी दिवाळीमध्ये असे छोटे छोटे बोळके आणले होते ना मी फुलवात लावण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता आता पण मी हे घेऊन आली, मिळालेत मला. तर 6 आणले होते. तर त्यामधलं अशी पिशवी थोडीशी आपटली ना फौजी साहेबांकडून खाली, तर त्यामधले 1 फुटले आणि 5च मस्त राहिलेत. तर त्याला असा कलर वगैरे दिला ना तर छान वाटेल. त्यामध्ये फुलवाती खूप भारी वाटते. तर नवरात्रीचं डेकोरेशन मी आधीच का केलं, कारण हे बघा असं काही कमी पडलं ना आपल्याला आणता येतं. तर याला खाली मी मस्त असं पांढऱ्या गुलछडींचा गुच्छा बांधन आणि वरती काहीतरी रिंग लावून लावायला. तर हिरव्या बॅकग्राऊंडवरती नाही कमळाची फुलं तुम्ही बघू शकता किती भारी वाटतात. तर 120 रुपयाला मिळाले मला हे दोन्ही. तर एक कमळाची फुलं ना आता मला नवरात्रीमध्ये पण डेकोरेशनसाठी कामाला येतील आणि दिवाळीमध्ये पण येतील. तर खूप मस्त वाटते त्याच्यावरती. तर हे मी नंतर लावून देईन आता. तर मंडळी हे पहा, देवी आईची माझी शॉपिंग झाली. तर देवी आईला पण साडी घेतली आणि मला पण घेतली. तर हे बघा हे 2 साड्या घेतल्यात मी मस्त आज. तर बऱ्याचशा ताई आजच्या व्हिडिओला कमेंट होत्या बऱ्याचशा ताईंच्या की ताई तुझ्या कमेंटचे रिप्लाय येत नाही येतं. तर ताईंनो हे पाशी मध्ये मध्ये कामं निघतात ना. तर कालचा व्हिडिओ मी दुपारी अपलोड केला, त्यानंतर घरातलं काम केलं, थोडासा आराम झाला आणि संध्याकाळी लगेच मी 4 वाजता नगरला शॉपिंगला गेले आणि शॉपिंग करून येता येतं मला 8:30-9 वाजले. त्यामुळं कमेंटचे रिप्लाय द्यायला झालं नाही. तर रात्रीचं किती वाजले तरी आज मी ना सगळ्या कमेंटचे रिप्लाय देणार आहे. तर असा उशीर होतो कधीमधी ना कमेंटचा रिप्लाय द्यायला. तर प्लीज ताईंना समजून घेत जा, कारण सणावाराचे दिवस आहेत ना. तर आता नवरात्राच्या आधी म्हणलं शॉपिंग करून यावा, कारण नवरात्रामध्ये की असं खूप गर्दी असते नगरमध्ये आणि जायला पण होत नाही. आपलं घरचं पण आवरावं लागतं, देवांचं पण, त्यानंतर आपलं घटाची तयारी सगळं एकटीला पाहायचं ना. तर बाकीच्या कामामध्ये घरचे सगळे मला हेल्प करतात, पण बाकीचं भरपूर काम असतं. तर प्लीज ताईंना समजून घेत जा, कमेंटचे रिप्लाय जर उशीर आले थोडे तर उशीर का होईना पण मी कमेंटचे रिप्लाय देत असते, पण थोडासा उशीर होतो. तर समजून घेत जा मला.
तर आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.